स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला फोटो या ठिकाणी दिसत असेल. या फोटोमध्ये अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग, जे की नागपूर विभागातील 6 जे जिल्हे आहेत, या 6 जिल्ह्याचं संपूर्ण मेन जे आहेत त्या मुख्य आहेत या अपर आयुक्त आयुषी सिंह मॅडम. या मॅडमकडे आपण दरवर्षी 5 ते 6 वर्षापासून आपण दरवर्षी विद्यार्थ्यांची लूट होत आहे. जे काही प्रोफेशनल एज्युकेशन आहे, मग नर्सिंग असेल, MBBS असेल, MBA असेल, BBA BCA असेल, BEd असेल, DEd असेल, अशा विविध जे काही कोर्सेस आहेत आणि या प्रोफेशनल कोर्सेस करिता आदिवासी विद्यार्थ्यांकडनं 100% शिष्यवृत्ती असताना सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्कॉलरशिपला प्रवेश शुल्क म्हणून किंवा इतर शुल्क म्हणून तुम्ही जी फीस देतात, तुम्हाला ते रिसिप्ट ट्युशन फीच्या नावाने देतात. हे फसवणूक आहे आपली आणि हे आपल्याला आतापर्यंत कोणीच सांगत नाहीत. तर या माध्यमातून आम्ही यांना निवेदन दिलं आणि या निवेदनाच्या माध्यमातून पुढे काय झालं ते बघू. 13 तारखेला आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही बातमी जी आहे ही नवजीवन पेपरला ही बातमी लावण्यात आली. नवजीवन पेपरची ही बातमी आहे. शिष्यवृत्ती पात्र आदिवासी विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली करणाऱ्या महाविद्यालयावरती कठोर कारवाईची मागणी. नेचर फाउंडेशन नागपूरचे अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांना निवेदन. बघा विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी हेच काम करतोय आम्ही. आतापर्यंत 10 करोड रुपये विद्यार्थ्यांचे वाचलेले आहेत, परंतु कॉलेज मात्र ऐकत नाही. कारण आणि आपलेही विद्यार्थी जागरूक व्हायला तयार नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, यावरून हे जे परिपत्रक आता काढण्यात आलं, या परिपत्रकावरून मी प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जर शिक्षण घेत असाल आणि तुम्ही जर खरंच तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या रक्तात जर बाबासाहेब आंबेडकर किंवा बिरसा मुंडा जर असेल, तर नक्कीच तुम्ही त्या कॉलेजवरती तुटून पडाल. त्या कॉलेजला, या GR वरती, कॉलेजला या परिपत्रकावरती तुम्हाला काहीतरी तुमचे पैसे वाचवता येणार आहे. ही बातमी नवजीवन वृत्तपत्राची आहे. त्यानंतर ही जी बातमी आहे ही आपल्याला लोकसत्ताची बातमी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता हा विविधामध्ये ही बातमी लागण्यात आली आणि ही 11 जिल्ह्यामध्ये, म्हणजे विदर्भातील जे काही 11 जिल्हे आहे, नागपूर विभागातील 5 आणि आपले नागपूर विभागातील 5 आणि अमरावती विभागातील, नागपूर विभागातील 6 आणि अमरावती विभागातील 5 जिल्हे, अशा 11 जिल्ह्याकरता ही बातमी लागलेली होती. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली, असं या ठिकाणी स्पष्ट आपण या ठिकाणी ही बातमी लावलेली होती. देवेश गोंडावणे जे सर आहेत त्यांच्या माध्यमातून ही बातमी लागलेली होती. आणि यानंतर ही बातमी आयुषी सिंह मॅडमला मी परिपत्रक आणि ही जी बातमी आहे, दोन्ही बातम्या मी त्यांना पाठवलं आणि त्यानंतर त्यांना सांगितलं होतं, मी तेव्हाही बोलताना सांगितलं होतं की या वर्षी जर एखाद्या विद्यार्थ्यांची लूट जरी झाली तर त्या कॉलेजची मान्यता रद्द करण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. तर ते तयार झालेत मॅडम. यासाठी मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला ज्या पावत्या दिल्या जाते या पावत्या खोट्या पावत्या असतात. आणि यानंतर मॅडमनी 13 तारखेचं आपलं पत्र होतं. याच पत्रावरती मॅडमनी आपलं म्हणजे निवेदनावरती हे पत्र संपूर्ण 6 जिल्ह्याकरता लागू करण्याकरता 17 तारखेला हे पत्र काढलं. या पत्रात नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गिरीपेठ, अमरावती, नागपूर. बघा किती तारखेचं पत्र आहे. हे पत्र आहे 17/7/2026. आपण निवेदन दिलं होतं 13 तारखेला. या ठिकाणी दिलेलं आहे पहा, प्रति माननीय कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ, नागपूर विद्यापीठातील जेवढे काही कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजांसाठी या बाबी लागू होणार आहेत. पहा विषय काय दिलाय, महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी शिष्यवृत्ती पूर्वरत फी मागत असल्याबाबत, म्हणजे शिष्यवृत्तीच्या पहिलेच फी मागत आहेत बा कॉलेज. कारण कॉलेजवाले तुम्हाला खोटं बोलतात. काय बोलतात खोटं, की ज्या वेळेला तुम्हाला स्कॉलरशिप येईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला परत करू किंवा तुम्हाला चेकद्वारे परत करू. पण विद्यार्थी मित्रांनो, पूर्वरत फी म्हणजे काय होते समजलं, की हे होते की शिष्यवृत्ती येण्याच्या पूर्वी तुमची फीज मागत आहे. त्याबद्दल ही आपण कंप्लेंट केलेली होती आणि हे कंप्लेंट करणं योग्य आहे. आणि हे परिपत्रक आता त्यांनी काढलेलं आहे की पूर्वी जर फीज तुम्ही जर घेत असाल तर तुमच्या कारवाई होईल. नंतर संदर्भ काय दिलाय बघा, संदर्भ महत्वाचा आहे. संदर्भ वाचून घ्या. संदर्भ पहा, आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक 17/1/2022 पत्र आहे. नंतर माननीय आयुक्त नाशिक यांचं पत्र आहे 10 जुलै 2026, म्हणजे याच महिन्यातलं पत्र आहे. आणि तिसरं जे संदर्भ आहे ते म्हणजे नेचर फाउंडेशन नागपूर यांचे पत्र, जे 13/7/2026 आपण दिलेले त्यांना निवेदन आहे. जे तुम्हाला मी फोटो दाखवलं, जी बातमी दाखवली, 4 दिवसामध्ये हे परिपत्रक काढलं. पहा तिथं काय दिलेलं आहे, संपूर्ण वाचून घ्या म्हणजे तुमचे डोळे उघडतील. विद्यार्थी मित्रांनो पहा, महोदय, उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की आदिवासी विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतर्गत प्रवेशाकरिता शुल्क न देता
महाविद्यालय प्रवेश मिळावा याकरिता संदर्भ क्रमांक 1 चा शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 6 शुल्क प्रतिपूर्ती काय त्या मुद्दा क्रमांक 6 मध्ये शुल्क प्रतिपूर्तीच्या वितरणाची कार्यपद्धती मधील अनुक्रमांक 11 नुसार विद्यापीठ, शैक्षणिक संस्था असेल, महाविद्यालय असेल, तंत्रनिकेतन असेल म्हणजे पॉलिटेक्निक कॉलेजेस असेल यांनी संबंधित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची कोणतीही रक्कम आकारू नये. स्पष्ट उल्लेख आहे. कोणी कोणी आकारू नये? विद्यापीठ, दुसरं कोण आहे? शैक्षणिक संस्था, कोणतेही कॉलेज असेल, नंतर महाविद्यालय, नंतर पॉलिटेक्निक कॉलेजेस यांनी कोणतीही रक्कम प्रवेशाच्या वेळी आकारू नये. नंतर तसेच कोणत्याही अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची पिळवणूक होणार नाही यांची योग्य दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थाची असेल. कोणाची असेल जबाबदारी? की पोरांकडनं पैसे न मागण्याची किंवा त्यांना त्रास न देण्याची पैशासाठी संस्थेची असेल. विद्यार्थ्याची पिळवणूक झाल्यास, विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारचे फी आकारल्यास 2 मुद्दे लक्षात घ्यायचे आहे. विद्यार्थ्याची पिळवणूक नाही, आताच्या आताच पैसे पाहिजे, नाही तर हॉल तिकीट भेटणार नाही, नाही तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही, मार्कशीट भेटणार नाही, अशी दमदाटी तुम्हाला ते करतात म्हणजे तुमची पिळवणूक. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची फीज आकारण्यात येऊ नये. संबंधित संस्थांनी जर तसं वसूल केल्यास, खालचा मुद्दा, वसूल केल्यास संबंधित शैक्षणिक संस्था, महाविद्यालय यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. का म्हणत आहे? जर तुम्ही कॉलेज तुमच्याकडनं जर पैसे घेत असेल तर कॉलेजवर काय होईल? फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे नमूद आहे. कोणत्या याच्यात म्हणत आहे? शासन निर्णयामध्ये. तसेच अनुक्रमांक 12 का म्हणताय तसेच अनुक्रमांक 12 नुसार व्यावसायिक शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, प्रतिपूर्तीची राज्यात अंमलबजावणी करण्याकरता प्रकल्प स्तरावरून प्रकल्प अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. जर तुमच्याकडून पैसे जर घेत असतील आणि याचं जर असं होत असेल की तुम्हाला खोट्या पावत्या देतात, ते ट्युशन फीच्या नावाने पावत्या देतात, तिथंच ते फसतात. आणि ज्या पावत्या तुम्हाला दिल्या त्या पावत्या जमा करा. तुम्ही दिलेले तेवढेही पैसे आपण परत मागण्याची आपल्या ताकद आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपण अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी, वाचा फोडण्यासाठीच आपल्याला हे संविधानिक मार्ग दिलेला आहे. शासन निर्णय, त्याच्यामध्ये असलेले मुद्दे या माध्यमातून आपल्याला लढाई लढता येते. तुम्ही जर कॉलेजचे दबेल असाल मार्कासाठी किंवा इतर गोष्टीसाठी तर त्या विद्यार्थ्यांना सोडून द्या. पण ज्या विद्यार्थी प्रामाणिकपणे कॉलेजला जातात, प्रामाणिकपणे सर्व गोष्टी करतात, त्या विद्यार्थ्यांनी मात्र आपली फीज 1 रुपया द्यायची नाही. खाली दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून प्रवेशाच्या वेळी संबंधित महाविद्यालयाने शिक्षण शुल्क आकारता येणार नाही. याबाबत आपले स्तरावरून सर्व महाविद्यालयांना सूचना देण्यात यावी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सहपत्र शासन निर्णय प्रत शासन निर्णयाच्या प्रती जोडलेल्या आहेत. या ठिकाणी कोणाची सही आहे ते बघा. आयुषी सिंह, भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त आहेत. या 5ही आपल्या जिल्ह्याच्या 6 जिल्ह्याच्या अंडर येतात. मग कोणाकोणाला पाठवलंय लक्षात घ्या, कारण हे महत्वाचा मुद्दा आहे. कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ. काही विद्यार्थी म्हणतील की सर फक्त आरटीएमच दिसतंय प्रति, नाही, गोंडवाना विद्यापीठाला सुद्धा पाठवण्यात आलं. गोंडवाना विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे. नंतर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग, जे काही 6 जिल्ह्यामध्ये प्रकल्प अधिकारी पीओ ऑफिस आहेत. किती आहेत? पीओ ऑफिस 9 आहेत. पहिलं प्रकल्प ऑफिस देवरी गोंदियामधलं, नंतर वर्धा, नंतर नागपूर, नंतर भंडारा, नंतर चंद्रपूर मधलं चिमूर, नंतर गडचिरोली मधलं अहेरी, भामरागड, या 9 ठिकाणी हे प्रकल्प ऑफिस आहे. यांना हे तुम्ही तुमच्या माध्यमातून पत्र काढायचं आहे. तुमच्या तालुक्यात तुमच्या पीओ ऑफिसच्या अंतर्गत कोणतं कॉलेज घेत असेल तर नक्कीच त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. नंतर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकडून वेळोवेळी महाविद्यालयातून शिक्षण शुल्क आकारण्यात येत असल्यास संदर्भ शासन निर्णयानुसार संबंधित महाविद्यालयावर योग्य ती कारवाई करावी. तसेच प्रवेशाच्या बाबत विद्यार्थी पिळवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. अपर आयुक्त. अशा पद्धतीचं हे परिपत्रक आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आहे. मग हे परिपत्रक फक्त नागपूर जिल्ह्यासाठीच किंवा नागपूर विभागासाठीच आहे का? नाही, हे सर्व विभागात जेवढे काही विभाग आहेत, आपले 6 प्रशासकीय विभाग आहे, या 6 प्रशासकीय विभागामध्ये आपापल्या आयुक्तांना, विद्यार्थी मित्रांनो, एसटी जे बांधव आहेत त्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या आयुक्तांना असं पत्र काढायला लावा किंवा हेही पत्र तुम्ही त्या कॉलेजला दाखवा किंवा त्या आयुक्ताला पाठवा किंवा आयुक्तालयात जाऊन भेट द्या की नागपूरचं असं पत्र आहे तर तुम्हीही आपल्या मराठवाडा याचं काढा, अमरावतीचं काढा, पुणे विभागाचं काढा किंवा कोकण विभागाचं काढा. अशा पद्धतीनं आपल्याला ते परिपत्रक काढता येते आणि आपली फीज जी आहे ती फीज वाचवता येते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचे करोडो रुपये या एका परिपत्रकामुळे वाचतात. त्यामुळं
प्रवेशाच्या वेळी कोणतीही फीस देऊ नये. परीक्षा शुल्क, इतर शुल्क, विकास कर किंवा मग आपले जे असेल ते ऍडमिशन शुल्क म्हणजे प्रवेश शुल्क हे तुम्हाला द्यायचं नाही. ट्युशन फीज म्हणजे शिक्षण शुल्क सुद्धा द्यायचं नाही. यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. ही माहिती, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जे विद्यार्थी मला म्हणतात, नेहमी म्हणतात की सर तुम्ही व्हिडिओ बनता, घरून काम करता, तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पत्र आहे हे कोणतेही आमदार, कोणतेही जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य किंवा तुमचे कोणतेही नेते मंडळी या शिक्षणाकडे लक्ष देत नाही, तुमच्या पैसे वाचवण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळं हे समजून घ्यायचं आहे की आपण चांगल्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करतो आहे, त्यांचा आपण फॉलोअर्स होत आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला पैसे वाचवता येईल, वसतिगृहाची माहिती, इतर माहिती तुम्हाला देता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.